हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. तर येस, आम्ही जात आहोत आता मस्त कीर्तन ऐकायला. तर शिवलीला दीदी यांचं कीर्तन होतं, तर त्यामुळे आम्हाला धानोरे येथे जायचं होतं, जे की आहे आमच्या तेजस्विनीचे माहेर आणि आमच्या दीपूचे सासरवाडी. तर येस, वी वॉन्ट टू गो देअर अँड सो इथं श्री गीता जयंती आणि श्री दत्त जयंती या निमित्ताने अखंड हरिराम कीर्तन सप्ताह आयोजित केला गेला होता. तर मग आम्ही आमच्या मस्त घरून निघालो आणि येस, आम्ही धानोऱ्याला जायला निघालो. आम्ही जे छोटा दुबई म्हणतो ते आहे आमच्या वहिनीचं छोटा असं दुबई. तर येस, आम्ही अशा गावात चाललो आहोत. तर आम्ही धानोऱ्याला पोचल्यानंतर हे आहे वहिनी त्यांचं घर, तिथं गेलो. तर मस्त तुम्ही बघू शकता तिथं शेक ते रूम हीटर प्रमाणे ते काम करतं. गरमी होती खूपच. ते आहे छोटंसं धानोरा गाव. तर आमच्या वहिनी मस्त आता सर्व्हिस करता आहे इथं. तरच इथं पापड कसे भाजतात आम्हाला ते बघायचं होतं. तर एक ट्रायल घेतला आम्ही, कारण की ऑलरेडी तिथं स्वयंपाक झालेलाच होता आमच्यासाठी. तर इथं जे कीर्तन करण्यासाठी लोक आले होते त्यांच्यासाठी ते जेवण होतं. तुम्ही बघू शकता मस्त वरण बट्टी आणि वांग्याची भाजी, खानदेशी लोकांचं जेवण आहे गाईस. तर जेवण झाल्यानंतर मस्त फोटो सेशन वगैरे केला. दिस इज गाय माय मावशी का लडका गाईज, ही पनीरची भाजी आहे. मग काय आम्हाला इकडे दुसरीकडे जेवण पण होतं. तर मग आम्ही जे जेवण करून मस्त वहिनींनी मस्त आवडलं आणि त्याच्यानंतर आता मी निघालो आहोत कीर्तन ऐकायला. चला गाईस, तुम्ही पण मस्त कीर्तन ऐकून घ्या. छान मेसेज मिळाला, ऐकत जावा गाईस तुम्ही पण, म्हणजे परिवर्तनासाठी मदत होते तुम्हाला. गाईस खूपच गर्दी होती कीर्तन ऐकायला, म्हणजे पूर्ण मंडपच अपुरा पडला होता आणि भरपूर दूरून जे आजूबाजूचे खेळातले लोक आहेत, हे धरणगावमध्ये होत आहे ऍक्च्युली. भरपूर लोक आले होते. तिसरा पुरुषार्थ, ज्याला काम टाळता आला, नाकारता आला, ज्याला वासना मारता आली तो पुरुष, ज्याला स्वतःची पत्नी सोडून जगातली प्रत्येक माय ही आईसारखी आणि बहिणीसारखी बघता आली, त्याला हिंदू धर्मीय म्हणायचा, त्याला पुरुष म्हणायचा, त्याला आई बहिणीची आत्महत्या करते. तो पुरुषच नाही जगायची इज्जत करता आली. आणि तो तोंडावर करत जमून, ठीक आहे, तोंडावर बसरीच कर. कर्म सत्य असेल, माझं पवित्र असेल, अंतर्मन शुद्ध असेल आणि विठेवरच्या मालकावर विश्वास असेल, तर जगातली कोणाचीच हिंमत नाही की आपलं यश हे अपयशात बदलू शकतील. आपण यश मिळवणार जोपर्यंत विठेवरच्या मालकाचा खाली राहणार, तो त्याच्यावर विश्वास आहे ना, त्यावेळी करत हा भरवसा ना लिहून देतो आमचा करणार विश्वास भरवसा. जो देवालाही ऐकावाच लागतो. अशा सुंदर दिसेल तरी काय, तुझ्याशिवाय दुसरा काही दिसलंच नाही. ज्या दिवशी पाहिलं त्या दिवशी विठ्ठल गळीच नाही, तर लारिता ठाव नाही बोला. माझी मी दृष्टीने पाहिला तो मी शुभ, तो मी विश्वेश्वर. पहिले महाग होतो मी, अमोल मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काळ मी. तू कुठल्या वेळेस मला अविश्वास दाखवतो किंवा कसं काय नाकारतो? ज्या दिवशी कळालं त्या दिवशी समजलं की तूच सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. आपण दृष्टी होती रे. मग नागरांची वाटच्या नागरपणीची वारण हो कवणे काही ही संत मंडळी तेच नवरी म्हणतात. योग याद विधी लेणे हे सिद्धी वायाची उपाधी धर्म. मग नगरती साया सदावे म्हणांतरा सुखे येतो घरा, कारण माहित आहे गारकेचा राणा. ज्या दिवशी कळलं उच्च नीच काही भगवंत प्रतिष्ठे भाव भक्ती रे कोण्या तुझ्या विषयी क्षत्रिय अजून वाढते. त्या दिवशी कळलं तू जाग धर्म कुळ गोत्र बघत नाहीस, तू वर्ण बघत नाहीस, तू सौंदर्य बघत नाही, तू प्रसिद्धी बघत नाही, तू बघतोस ते फक्त कर्म, तू बघतोस ते फक्त सत्य वाचा. हे त्या दिवशी कळलं तुझी आवड उद्दिष्टता अजून वाढत गेली. तर हे आम्हाला करण्यासाठी काय करावं लागेल? माझे चित्त तुझे दोन अनुषंग. तू मला आवडाला पण माझं मन तुझ्या जवळ येणं गरजेचं आहे. आता विचार कर, तू आवडतोस याची दोन कारण. तू सुंदर आहे असं नाही, मला तुझी आवड आहे, प्रारब्ध चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, इतकं मन तुझ्या जवळ गेली तुझ्याशिवाय आता काही आवडत नाही. मन गेल्याशिवाय ते आवडलं असं समजायचं नाही. किती किती आवडतोस जीवनीला? जे देही मुलं असेल बघतायचे कसं झालं, विषय तो त्यांचा झाला. एवढा आवडतोस तुम्हाला, किती आवडतोस? कोणी विचारतो मला किती आवडतो, तुम्ही सांगेल स्वतःपेक्षा जास्त आवडतो. अजून किती आवडतो? तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. मग किती आवडतो की मृत्यूचं भय सुद्धा वाटत? इतका विश्वास आहे तुझा. आणि खरं सांगते बसलं माय, ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही, ज्या क्षणाला मृत्यूचं भय वाटणार नाही, त्या क्षणाला समजायचं आता वैष्णव झालो, आता कालही आम्हाला घाबरवू शकत नाही एवढा विश्वास विठ्ठलच्या मालकावर. हा वैष्णवाची साधन. काय आवाज वाटायचा? वाजवायचा हा वाजवायच्या. हा त्याला काही टोल नाका नाही, जीएसटी नाही, वाजवायच्या. लाडक्या बहिणी वाजवायच्या, काही फरक पडत नाही, वाजवायच्या. पाठ नाही वाजायची, शेजारचा वाजवत पुन्हा मी वाजवतो. तुम्हाला पडलं ना वाजवायला मोकळं वाजवायचं. प्रेम आहे आणि हे माहेर तिला बिंदास. हसं वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाच वाटलं नाचा. आता एखादी मला नाचले असते का, पण त्याच्यासगळं गाठ बांधली तो कुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं कीर्तनाच्या सप्त्यात नाचत होती, घरी गेलेला कीर्तन घेईल माझं. घरी गेलेला आणि संगीत आली होती म्हणतो तुझ्या अंगात, तुझ्या घरी तुझी महाराजांकडे तो जी मुलगी घरात नाचते ती हाय क्लास आहे, आणि जी मुलगी कीर्तनात रमते ती नाला येते.
लोअर क्लास काय समाज आहे. ज्या बाई अखंडितपणे संस्कृती मर्यादा नम्रता सांभाळून संसार केला ती बाई शिकलेली कमी आहे म्हणून तिला थर्ड क्लास समजलं जातं. आणि जी थोडी जास्त शिकली आणि इतकी त्याचा गर्व करून चपल्या घालून समाजाला वाटते ती मात्र हाय क्लास आहे. तुझी घटना मेंटेन केली समाजामध्ये तू हे कधी असंच आहे. इथे तुम्ही ना सगळं काही तुमच्या भाई अंगावर आहे. इथे सगळी चाणक्य समज 5,000 वर्षापूर्वी असा समाज आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा ठरवलं. म्हणजे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा ठरवलं. खरं आहे का खोटं आहे घाबर आहे का बोलायचं सांग. एक असा प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय बळजुरीनं आलाय कमर्शीनं आलाय. माझी भाषा कळली ना. बळजुरीने धरून आणलंय का स्वतःच्या मनमर्जीने आलाय. स्वतःच्या मर्जीने आलात ना 200 दिले घ्यायला नाही ते गेले मला 15 दिवस झाला महिना झाला. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं खरं. सोपं उदाहरण कर. कुठल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये दिलं होतं की दिवाळीला मोतीच साबण वापरायचा. कुठेही नव्हतं. कुठली वेदाची रुचा होती गीतेचा श्लोक होता. पण तुम्हाला कोणी सांगितलं नाही वापरला दिवाळीत मोती तर नरकात कसे. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र 90% महाराष्ट्र किराण्यासोबत दिवाळीच्या मोती साबण आणतोच. माय ओके नाही आणतोच. कारण मी लहानपणापासून ऐकलं दिवाळी आली मोती सणाची वेळ आली. दिवाळी आत्ताची वेळ आहे. त्रेता युगाचा आपण प्रभूचा आगमन अयोध्येमध्ये राहून आम्ही दिवाळी साजरी करतो. तिथून आलेली ही दिवाळी आम्ही आता काहीतरी वेगळे ट्रेंड तयार करतो. साबणावर अवलंबून दिवाळी नाही दादा पण आम्हाला प्रचार केला जातो. मग तो देव असो धर्म असो नाही माणसाची प्रसिद्धी असो. काय हरकत आहे करा धर्माचा प्रचार. काय हरकत आहे करा देवाचा प्रचार. काही काहीतरी करण्यापेक्षा सांगायचा प्रचार करत जा. राहुजी सांगत जा मी हिंदू आहे सांगत जा कौतुकाने सांगत जा. काय फरक पडतो जर बोंबलल्याशिवाय लोकांना कळत नाही. नाव आपला तालुका आपला जिल्हा परंपरा आपली ज्ञान आपलं आपल्या धर्मी यांची संख्या जास्त मग आपल्या मातीत आणि आपल्या देशात साम्राज्य सुद्धा आपलंच असणार आहे. हा सांगणार आहे त्याचा अभिमान नाहीये. सांगायचं तरी जगाला उडून मी नावा लोकांचा नाव आहे सांगत जा ना. करू देवा आनंदीची माल सांगत जा. लावतो कपाळाला गंगा घालतो तुळशीची माल प्राऊडली सांगत जा. इथे प्रचार गरज आहे. हा समाज असाच आहे. डोंट जज बुक बाय कव्हर. इट्स ऍब्सोल्युटली गुड जज बाय कव्हर. या कलियुगात तुमच्या भाई अंगावर तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी मेंटेन करताय हे कायम ठरवलं जातं. विनंती माझ्या मंडळीला पैशाला कमी समजू नका. पैसे कमवून नम्र राहिला तर समाज म्हणतो काय माणूस आहे पैसा आहे तरी नम्र आहे. आणि पैसे न कमवता नम्र राहा माणूस म्हणतो काय करणार गरीब आहे जगूनच खावं लागतंय. म्हणजे तुमच्या स्वभावाची किंमत कधी ज्या दिवशी तुम्ही पैसे कमवून स्वभाव ठेवा. आणि लक्ष्मी माणसाला बदलते वगैरे असं काही पैसा माणसाला बदलत नाही. हा एवढं मात्र खरं आहे. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तो मूळतः व्यक्ती तसाच असतो. तो पैसा येतो पैसा आला की खरा रंग दाखवतो. पण लक्ष्मी बद्दल वगैरे नाही कमवायचा बिन्ना असतं. बहिणी म्हणून सांगते कमवा. नोकरी सरकारी असली ना बरोबर किती काय भांडवल किती ढोला असू द्या बायको आज पण नोकरी भेटते. आता किती हँडसम असतो ना आता जिम करणारे जॉलाईन सिक्स पॅक फक्त पैसे नसू द्या तुम्हाला सांगायला लागतं पेमेंट निकाली पैसे द्यायला लागते. काय म्हणतो सांगतो काय धर्म अर्थ काम मोक्ष. प्रथम काय म्हणजे धर्म आणि धर्माचा देव तो आमचा पांडुरंग परमात्मा. आम्ही त्यालाच मानायला तयार आहे. तुम्ही धर्म कसे काय मानणार आहे. आपण लंकेचं निर्माण महादेवानं केलंय. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रामाला बोलवलंय. आपण जातीय ब्राह्मण शास्त्रामध्ये उपनिषद पाठ असल्यामुळे इतकी सुंदर वास्तुशांतीची पूजा मांडली. शुद्ध श्लोक सुंदर उच्चार इतकं गोड पूजा बघून आधी तर शिव स्वभावाने कसं आहे महादेव कसा आहे गोळा शिव गोळा त्याचे काय माझे नागवासंत गोळा येतो. आणि इथं का गोळा देव इतकी सुंदर पूजा बघून म्हटले ब्राह्मण आहात तुम्ही दक्षिणा द्यावीच लागणार आहे. मग माझ्या मर्जीने देण्यापेक्षा तुम्हीच सांगा तुम्हाला जे हवं ते मी देतो. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बांगलाच घेऊन गेला. त्याला कळलं तो खरंच हुशार. लंका कोणाची लंका कोणाची महादेवाची. पूजाला कोणाला मागितली कुणी दिली कुणी हुशार आहे तुम्ही माझ्यासारखा. म्हणजे होती कोणाची झाली कोणाची टिकली का तुम्हाला वाटतं हुंडा टिकत. अख्खी लंकाची नव्हती काय वाटतं तुम्हाला हे तुम्ही 2-4 लाख घेता टिकल किती दिवस आज एवढे घ्याल ना त्याच्यात 10 पटीला द्यावं लागेल. हे ताकद आयुष्यभर लक्षात ठेवा. मला टाळ्या घ्यायच्या नाही म्हणून तरी ज्याचं झालं ते मरू दे आता. पण ज्याचं झालं नाही पोरा हो काय पडते चांगली बायको भेटायला फार पुण्य लागतं. आयुष्यात जर सहसंगिनी सांप्रदायिक म्हणण्यापेक्षा सहसंगिनी तुमची कदर करणारी तुमचा आदर करणारी स्वाभिमानापेक्षा नात्याला जास्त महत्त्व देणारी भेटली ना तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे. त्याला पांडुरंग भेटला त्याला पत्नी त्याचा आदर करणारी भेटली. आयुष्यभर लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तो विठ्ठलच आहे. त्याची बायको त्याचा आदर करते. तुकोबांना परमात्म्याने दर्शन द्यावं यात वाद नाही. माझ्या आवडीसाठी विठ्ठल दिला ही ताकद संतांची. तुकोबांची पत्नी 2 पत्नी होत्या तुकोबांना. प्रथम जिजा द्वितीय आवडी. जिजा आणि आवडी एकच. प्रथम रखमा द्वितीय जिजा. जिजा आणि आवडी एकच. पहिल्या बायकोचं नाव रखमा. तुकोबांच्या पत्नीचं पहिल्या बायकोचं नाव रखमा. दुसऱ्या तुम्ही फक्त भाई अंगाने विचार करा. पहिली बायको असताना दुसरी दिली म्हणजे तुकोबा गरीब असतील का. त्यांना पहिली बायको असताना दुसरी दिली मग ते गरीब असतील का. समजा कुठल्याच अनुषंगाने गरीब होतं कुठल्याच 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणी पुरवल्या. किती 25 अशा 50-100 एकर जमिनी घाण होते एका कागदावर. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबा आहे. तो श्रीमंताचा हा संप्रदाय गरीब समजायचं. सगळे संत भागीदार होते. ना बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवायचं. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत ना बाबा. ज्ञानोबा आहे व्यवहारिक सांगते. ज्ञानोबांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. श्रीमंती लक्षात घ्या फक्त. अधिकार सगळे अधिकारी कोणीच गरीब तुम्ही असं हे डोक्यातच घेऊ नका. गरीब राहणं वेगळं आणि गरीब राहणं वेगळं. गरीबीत राहणं वेगळं आणि गरीब राहणं नम्र राहा गरीब राहणं या विषयात. तर पहिली रखमा द्वितीय जिजा रखमा दुष्काळ अन्न करून गेल्या कारण तुकोबांनी सगळं काही देवला दिलं. तुकोबांनी सगळं काही ठेवलं. त्याला म्हणायचं मनाची श्रीमंती. मग अशी सांगितली ती
धनाची श्रीमंती आत्ताची सांगते ती दोन्ही समजून काय असताना दिलं काय नवल असताना दिलं चल तुकोबांनी असताना दिलं एवढं काही नवल नाही कलियुगात केली नवलच आहे पण आपण म्हणून ठीक आहे समजा ते नवल पण नसतं तुकोबांची बायको आपली एका मुलावर संसार करायची एकाच पहिले काही बाथरूम नसायचे दराच्या शिलेवर पुरुष आंघोळ करायचे आणि एखाद्या आरुषाला बाई आंघोळ करायची मग कली तुम्हाला कली माहिती का त्या धान्य ठेवलं जायचं भाषाच माहिती पण बरोबर आहे त्या कणकीच आंघोळ करायची आपली त्याच्यावर रुगडं वाळू घालायच्या पुढे हाडत त्याच नेसायच्या आणि दिवसभर त्याच्यावर का एकच रुगडं होतं अख्ख्या संसार माय पुढे कांदी नाही का आणि ती गरीबाची नव्हती लय तिचं माहेर श्रीमंताचं होतं पुण्याचं सासरे तुकोबांचं बोलवे सावकाराची मुलगी तुकोबाची बायको आवडी 3600 एकर ऊस होता आवडीच्या बापाचा किती नंबरच्या मानावल्या 3600 गुंठे रे 3600 एकर एवढी जमीन तिच्या बापाची होती ती नवऱ्याचा संसार एका लोड्यावर करायची 6 एकर ऊस आहे आपल्या बापाचा तरी आपण नवऱ्याला बोलू देत नाही माझा काय देखील नव्हता काय गरीब नव्हतं त्याच्या दारात दिलेले पण याची माझ्या होटल नव्हतं म्हणलं शुभच करे गुरु करायचं काय बोलायचं मला आता तुम्ही श्रीमंतच आहे आपला बाप श्रीमंत आपण श्रीमंत नाही जगाच्या बापाने आपल्याला बाई म्हणून जन्माला घातली सगळ्यात मोठी श्रीमंती आपली स्त्रीचा जन्म म्हणजे सगळ्यात मोठं वैभव आहे बाकी नाही आपण संसार जरी सावध केला ना तरी जोड काही करायला लागत नाही आपल्याला संसार नीट करायचं आवडीला काय केलं तपश्चर्या केली काही नाही केली तुकोबांचा संसार सांभाळ 4 दिवस तुकोबा सापडत नसायची कधीच आपल्याने खाली तुकोबाला दाखवली कधीच नाही लोकांना फटका काय नसावी ज्या नवऱ्यानं खुशीपत्र ठेवलं संसारावर त्या घरामध्ये मुलगी आहे मुलं आहे अवस्था वाईट आहे आपल्या घराकडे कोणी वाईट नजरेनं बघू नये कुणीतरी कंकर राहिलं पाहिजे पाहिजे आपली फटकन नव्हती बोलत समाजाला तुकोबांविषयी नव्हती बोलत काय बोलायचं मला बरोबर नाही आपल्या बोल नाही तिने तक्रार केली ना माय बाबा नाही विठ्ठल तिने जगाचा मानकर म्हणून बरे नाही केले माझे माय बापे बदली वाणी काच विना ऐकलं समजा हात म्हणतो संत म्हणजे माय बाप असतात तरुण वयात नवरा गेला आणि नवरा गेल्याचा दोष कुटुंबानं माझ्या मस्तकी मारला मला कपाळ करंटी मला अलक्ष्मी मला पालत्या पायाची म्हणून घरातनं लेकरांनिशी बाहेर काढलं कुठल्या तोंडानं माहेराला तरी जावं बापाचा स्वाभिमान राखण्यासाठी कसं तरी हातावरच पोट भागवलं कदाचित मीही स्वतःला कलंकित मानत गेले आणि माझ्या नवऱ्याचा दोष देत गेले खरं खोटं काय विठेवरच्या मालकाला माहिती तुमच्या दारात आले असं म्हणतात माय बापाकडे मागायला लाजायचं नसतं आजपर्यंत स्वाभिमानानं लेकर वाढवली एवढं शिकवलं लेकरांना बाप जरी नसला तुम्हाला तरी माय जिवंत आहे आयुष्यभर लक्षात ठेवा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुम्हाला आयुष्यात यश आणि समाधान देणार आहे तेवढीच का एवढं शिकवलं लेकरांना कधीच कोणापुढे अन्नासाठी हात पसरवले कधी जमेल तेवढं खाऊ घातलं जमेल तसं जगवलं जमेल तसा संसार केला कोणाकडे बघून जगावं तर लेकरांचा विचार आला फार वेळा मरण्याचा विचार केला पण पुन्हा आलं इतका सुंदर देहाच्या विठ्ठलाने दिला त्याचा अपमान तरी कसा करा म्हणून लेकरांकडे बघून जाते असंच ऐकत 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 फार मोठं म्हणे तुकोबांचं एकच सांगते भाऊ म्हणून बाप म्हणून माय म्हणून तुम्हाला तुकोबा पोटातली भूक भागली का नाही हे समाज कधी बघत नाही पण बाई म्हणलं तिच्या अंगावरचं फटकं कापड दिसलं की स्वतःच्या डोळ्याच्या वासनेची भूक भागवल्याशिवाय माझ्या पोटातलं अन्न कधी कोणाला दिसलं नाही पण माझ्या साडीला यमुनीच्या तिनिकाला काढला आहे काढायचं गीत दासरी आवाज नाही राजत चल माझ्या गावाला जाऊ कागो तुला माझं गाव अरे राजत चल माझ्या गावाला जाऊ कुंडेली काय साठी चले एकदा कुंडेली काय साठी ज्यांनी मला गीता कटाला अरे ज्यांनी मला गीता कटाला चंद्रहागीच्या तिरी थांबला गई तो का विठेवली विठ्ठल 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 काय 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 विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 अशा प्रकारे 2.5-3 तासाचं कीर्तन ऐकल्यानंतर छान मेसेज घेऊन आम्ही आता सगळे निघालो आहोत गाईज. तर आता तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी होती. तर मग आता आम्ही वहिनीच्या घरी गेलो. मग यस चहा घेतली सगळ्यांना कारण की थंडीचा दिवस तर ऑब्वियसली कुछ तो चाहिए की नाही गाईज. रात्री 11 वाजे मग आम्ही ते वहिनीला मस्त माहेरीमध्ये एन्जॉय करायला ठेवून दिलं. बस रडायचं नाही काय बहिणींना यायचं पण होतं राहायचं पण होतं. दुविधामन स्थितीत आम्ही त्यांना सोडून आलो. तिथं आम्ही त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आता आम्ही निघालो आहोत गाईज सामसूम रस्त्यामधून एकटे. आता आम्ही आमचं घरी जायला निघालो आहोत. सो थँक्यू सो मच.